पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 3 उमेदवारी अर्ज दाखल. पन्हाळा पंचायत समिती परिसरात कार्यकर्त्यांची वाढली लगबग. पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून जिल्हा परिषदेसाठी आतापर्यंत 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात निवडणुकीचा माहोल चांगलाच तापला आहे. 7वे जिल्हा परिषद मतदारसंघातून डॉक्टर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या गटातून आलेल्या डॉक्टर जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ती आता अर्ज दाखल झाल्याने स्पष्ट झाली आहे. यापूर्वी डॉक्टर जयंत पाटील हे पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते. पोर्लेतर्फ ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघातूनही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बंधू भगवान पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान 7वे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून वैशाली सुरेश पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरण्यासाठी 21 जानेवारी हा शेवटचा दिवस असून आज व उद्या अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र पंचायत समितीसाठी अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. एकूणच पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक यंदा चुरशीची, बहुरंगी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे, हे आता स्पष्टपणे दिसून येत आहे. जांभळी कासा न्यूजसाठी पन्हाळ्याहून राम कर्ले.